नमस्कार मंडळी, अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ आयोजित अखिल भारतीय भजन संमेलन वर्ष दुसरे दिनांक 31 जानेवारी 2026 शनिवार सकाळी 8 वाजता यशवंत नाट्यगृह माटुंगा मुंबई येथे हा संमेलन रंगणार आहे। सकाळी संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडी कार्यक्रमाने होईल, जिथे टाळ, मृदुंग आणि विठ्ठल नामाचा जयघोष रंगेल। यानंतर संमेलनाचे औपचारिक उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे। या संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री भगवान लोकरे, अध्यक्ष अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ। संमेलनाचे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत श्री योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ महाराज, प्रमुख विश्वस्त श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवाची। या संमेलनाचे उद्घाटन करत आहेत सन्माननीय श्री आशिषजी शेलार साहेब, सांस्कृतिक कार्य, माहिती व तंत्रज्ञान मंत्री, महाराष्ट्र राज्य। या उद्घाटन सोहळ्यासह उपस्थिती म्हणून लाभले आहेत साई काका गुरुजी, तसेच सह उपस्थिती म्हणून अमोल संजय कलाटे, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, दाणेवाले निकम दिंडी, स्थळकडे क्रमांक 96, दिंडी प्रमुख पुणे। मान्यवरांच्या उपस्थितीत अखिल भारतीय भजन संमेलन वर्ष 2चा हा उद्घाटन सोहळा भक्तिभावात आणि उत्साहात पार पडत आहे। उद्घाटनानंतर रंगणार आहे एक नाटिका, सामर्थ्य नामस्मरणाचे, जी भजन संस्कृतीचा संदेश देणारी एक सुंदर कलाकृती आहे। त्यानंतर रंगणार आहे महिला भजन देह माऊली माऊली, जे भक्ती भावनेने परिपूर्ण आहे। यानंतर होईल चर्चासत्र, जिथे चर्चेला जाईल अखिल भारतीय भजन संस्कृतीचे महत्त्व आणि त्याचा ऐतिहासिक संदर्भ। कार्यक्रमात लयकारी मृदुंग वादनाचा भाग देखील असेल, ज्यात ताल व लय यांचा अद्भुत अनुभव मिळेल। संमेलनामध्ये भजन कार्यशाळा आयोजित केली आहे, जिथे सहभागी भजनी कलावंत भजन गायनाचे तंत्र शिकू शकतील। कार्यक्रमात पुरुष भजन मंडळींच्या वतीने चालता नामाचा गजर सादर करण्यात येईल, ज्यामुळे नामस्मरणाचा गजर संपूर्ण संमेलनात भक्तिभावाने निनादत राहील। या संमेलनाचे विशेष आकर्षण म्हणजे भक्ती, सेवा आणि भजनासाठी आयुष्य समर्पित केलेल्या भजन सम्राट श्रीधर बुवा मुणगेकर, भजन सम्राट रामदास बुवा कासले आणि भजन सम्राट भगवान बुवा लोकरे या 3 दिग्गज भजनी कलाकारांचा 75वा अमृत महोत्सवी वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा करण्यात येणार आहे। या संमेलनात जीवन गौरव पुरस्कार वितरण देखील करण्यात येईल, ज्यात भजन रत्नांचा गौरव केला जाईल। कार्यक्रमाच्या अखेरीस स्वर्गीय भजनी बुवांची निवडक गाजलेली गाणी आणि सादरीकरण संमेलनात ऐकायला मिळेल, ज्यामुळे भजन संस्कृतीचा वारसा जिवंत राहील। हा संमेलन तुमच्यासाठी एक अद्भुत अनुभव ठरणार आहे। सकाळी 8 वाजता सुरू होणारा हा संमेलन संपूर्ण दिवस भक्तिभावनेने, संगीताने आणि आनंदाने भरलेला असेल। तुम्ही सर्व उपस्थित राहा आणि भजन संस्कृतीचा अनुभव घ्या।